पुन्हा एकदा आपण ती आपल्या 3 मित्रांसोबत चाललो आहोत आज भीमाशंकर दर्शन घ्यायला। उद्या श्रावणी सोमवार आहे, आपला सर्वांना माहितच आहे। आपण आता रात्रीचे 12 वाजलेत आणि आपण आता पुणे नाशिक रोडला आहोत। मंचरला पोहोचतोय आपण। जवळपास एक 10 किलोमीटरच्या अंतरावरती मंचर आहे। मी जरा लाईट बंद करतो कारण ड्रायव्हिंगला त्रास होतोय। हे आमचे धर्मा साहेब आणि व्हिडिओ रेकॉर्डर धर्माबाई, कसं काय वाटतंय तुम्हाला? सो या वी विल इंट्रोड्यूस टुडे आवर फ्रेंड ऑल्सो। आणि मागच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की आपण त्र्यंबकेश्वरला न जाता आपण शिर्डीला गेलो होतो। त्याचं कारण असं होतं की आमचे जे मित्र आहेत राहुल पाटील साहेब, त्यांनी सांगितलं होतं की त्र्यंबकेश्वरला खूपच गर्दी आहे, तर तुम्ही पहिले शिर्डीला जावा। तर तेच राहुल भाई आमचे मित्र बसलेत मागे। राहुलजी लाईट लावा। सो या तर हे आमचे राहुल पाटील साहेब। राहुल भाई, हाय मित्रांनो, शांत श्रावणामधला पहिला सोमवार आमचा नेहमी दरवर्षीप्रमाणे पहिल्या सोमवारी भीमाशंकराचं दर्शन करतो आम्ही आणि तिथून पुढे मग बाकी महिन्यातल्या काही सोमवारी कुठे जर योग आला तर जातो आम्ही। आणि गेल्या वर्षी असंच आम्ही सोमनाथ नागेश्वर धाम वगैरे दर्शन केलेलं। या वर्षी पण मित्रांनो प्लॅनिंग चाललेलं आहे। नेक्स्ट संडेला आम्ही इथून निघतोय सोमनाथ, द्वारका, नागेश्वर धाम बघूया, त्यानंतर सारंगपूर, असं प्लॅनिंग तर आहे। राहुल भाई साइड बाय साइड तुम्ही तुमचा मॅप पण चालू ठेवा, नाहीतर व्हिडिओच्या नादात आपण जायचं पुढे। ऍक्च्युली कसं आहे मित्रांनो, मंचरला आमचे दुसरी एक गाडी आहे, त्यात आपले 3-4 मित्र आहेत, सावंत साहेब वगैरे बघा। मागच्या ब्लॉग मध्ये त्यांचं नाव आपण घेतला होता। तर ते खरं म्हणजे गावाला गेले होते आणि ते गावावरून दुसऱ्या रोडनी आम्हाला मंचरला भेटणार आहे। ठीक आहे, तर आपण पहिले त्यांना भेटूया। मला वाटतं ते जेवण करायला थांबलेत। आपलं तर आपलं जेवण झालेलं आहे मित्रांनो। तर चला आपण भेटूया। पहिले आपण आपल्या मित्रांना भेटू, मग आपण पुन्हा एकदा व्हिडिओ कंटिन्यू करू। चलो, बाय बाय। बाय गाइस। हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। आपण भीमाशंकरच्या घाटात पोहोचलो आहोत। काल रात्री मंचरला जेवण करून तिथे 2 तास आम्ही आराम केला होता। जसं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल की आमचे जे फ्रेंड्स आहेत, पुढची जी आपली गाडी आहे ग्लोस्टर, त्याच्यामध्ये आमचे मित्र आहेत जे मंचरला आमच्या अर्ध्या तास अगोदर पोहोचले होते। त्यांच्यासोबत आम्ही डिनर केला आणि तिथे आराम केला 2 तास। आता मला वाटतं पहाटेचे 3:30 वाजले। आम्ही 2:30ला उठलो होतो। सर्व फ्रेश होईपर्यंत गाडीत बसताना, त्या गाडीत आम्ही जवळपास एक 15 ते 20 मिनिटं झाला आम्ही गाडीत आहोत। सध्या आपण भीमाशंकरच्या घाटामध्ये आहोत। बघूया, सध्या तरी गाड्यांची गर्दी इतकी दिसत नाही आहे, परंतु घाट संपल्यानंतर आपल्याला नक्की परिस्थिती कळेल काय आहे ते। चला तर बघूया। हर हर महादेव। श्रावणी सोमवार आहे। खूपच हिंदू धर्मामध्ये खूपच महत्त्वाचा दिवस आहे। आपण सर्वजण उपवास करतो, नक्कीच भगवान शंकराची भक्ती करतो आजच्या दिवशी। जसं आपल्या सर्वांना माहिती आहे, भगवान शंकराची आराधना सर्वात पॉवरफुल अशी भक्ती आहे। खूपच पर्यटक नाही, श्रद्धाळू भाविक लोक खूपच संख्येने इथे येतात। नक्कीच घाटामध्ये अनेक लोक थांबले आहेत, फ्रेश व्हायला वगैरे थांबले असतील। रिस्की आहे मित्रांनो, परंतु
एकटं मला असं वाटतं की या घाटामध्ये नाही थांबलं पाहिजे. रात्री अपरात्री जंगल आहे पूर्ण, प्राणी वगैरे कुठून काय निघेल काय येईल आपल्याला परिस्थितीची जाणीव नसते. ठीक आहे, बघूया. आपण तर अजिबात नाही थांबणार या रोडला. जवळपास 1 तासाचा रोड आणखीन आहे आपल्याला. संपूर्ण आता घाट आहे, संपूर्ण घाट आहे आणि खूपच उंचीवरती जो पर्वतावर भीमाशंकर भगवान हे स्थापित आहेत. आपल्या सर्वांना माहितीच असेल. भीमाशंकरला अनेक लोक ट्रेकिंग करून येतात. नक्कीच ट्रेकिंगचा आनंद घेणारे पण खूपच लोक इथे येत असतात. आपल्याला ट्रेकिंगचा इतका अनुभव नाहीये आणि इतकं चालायचं सध्या आपल्याला स्टॅमिना देखील नसेल, कारण मला वाटतं 3 ते 3.5 तास जवळपास ते ट्रेकिंग आहे. त्याचा अनुभव आपल्याला कमी आहे, तर आपण गाडीने चाललो आहोत. गाड्या रिटर्न पण येत आहेत. अनेक लोक दर्शन घेऊन देखील येत असतील. धर्माबाई आमचे मोठे बंधू व्हिडिओ शूट करताना नेहमीसारखे अति उत्साही ते सुद्धा भगवान शंकराचे खूपच जास्त भक्ती करतात. श्रावणातच नाही तर दररोज ते शंकराच्या पिंडीला ते पाणी वगैरे अर्पण करून त्याचा अभिषेक करतात. खूपच पॉवरफुल अशी व्यक्ती आहे आमची धर्मासिंगजी. आमचे राहुल बंधू झोपलेत की काय? राहुल शेठ आहेत जागे आहेत ते पण. ते सुद्धा मला वाटतं देवाचं जप करतात. आता ओम नमः शिवाय आवाज येतो पाठीमागून. खूपच सुंदर घाट आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. पुढे आपल्याला दिसतोय घाट दिसतो. चला आपण या गाडीच्या पुढे जाऊया. धन्यवाद, त्यांनी आपल्याला इंडिकेटर देऊन सांगितलं तुम्ही पुढे जाऊ शकता. जे कोणी माझे मित्र हा व्हिडिओ बघत असतील त्यांना मी नक्कीच सांगतो की घाट खूपच मोठा आहे, रोड छोटा आहे. तर आपण सर्वांनी गाडी सावकाश चालवा. आमचे जे मित्र आहेत रोहिदासजी ढेरे ते समोरच्या गाडीत आहेत आणि त्यांचे ड्रायव्हर आहेत जोशीभाई, ते गाडी चालवत आहेत. खूपच अनुभवी असे ते व्यक्ती आहे. ड्रायव्हिंग त्यांना खूप वर्ष झाली ते ड्रायव्हिंग करतात, म्हणून आपण त्यांच्या पाठीमागे चाललो आहोत. नक्कीच तुम्ही बघू शकता वेडी वाकडी वळण असे जे आपण म्हणतो. खूपच सुंदर असं दृश्य आहे, परंतु रात्रीच्या वेळी तुम्हाला दिसत नसेल कदाचित. मला देखील तेवढं काही दिसत नाही आहे. नक्कीच आपण हा घाट एकदा क्रॉस करून आपण पुन्हा एकदा भेटूया मित्रांनो. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आपण आता जवळपास अर्ध्या वाटेत आलो आहोत आणि तुम्ही बघू शकता फॉग खूपच जास्त आता वाढला होता मध्ये. आता थोडं कमी झालं. मगाशी खूप वाढला होता, अक्षरशः विजिबिलिटी कमी झाली होती. त्यामुळे आपण मगाशी व्हिडिओ बंद केला होता. फॉग आता बऱ्यापैकी कमी झाला. तर नक्कीच आपण भीमाशंकरच्या जवळपास आपण आलो आहोत. बघू शकता गाड्यांची संख्या जी आहे ती आता वाढत चाललेली आहे जसं जसं आपण वर चाललो. CG13AW6413. नक्कीच
आपण बसला ओव्हरटेक केली. खूपच कमी जागा होती. ते जोशीजी आहेत त्यांच्यासाठी ते त्यांच्या डाव्या हाताचं काम आहे. सनासन ओव्हरटेक करतात. आपण सुद्धा सनासन ओव्हरटेक करूया. आपल्याला देखील जवळपास 20 वर्षाचा अनुभव आहे मित्रांनो. असं नाही की आपण पण नवीन आहोत. तरी सुद्धा आपण त्यांच्या पाठी आहोत, कारण त्यांचा अनुभव आपल्यापेक्षा खूप जास्त आहे. दांडगा अनुभव आहे त्यांना. आणि गाडी चालवताना नक्कीच आपण कुठल्याही प्रकारची मस्करी नाही करत आहोत. सतत आपल्या मनात आणि आमच्या मुखात देवाचं नामस्मरण चालू आहे. हलका हलका पाऊस चालू झालाय आता पुन्हा एकदा. आणि आतुरता आमची वाढलेली आहे. कधी एकदाचं वर पोहोचतोय, कधी देवाचं दर्शन घेतोय, याची आतुरता जी आहे ती आम्हाला आता वाढत चाललेली आहे आमची. यातून मॅप नाही लावला आम्ही सध्या. जे आहेत ते जोशीजींच्या मागे आम्ही चाललो. जरोदाजी ढेरे यांची गाडी पुढे चालली आहे. त्यांच्या पाठीपाठी आम्ही चाललो आहोत. नक्कीच मला असं वाटतं की अर्धा तास अजून आपल्याला रोड कापायचा आहे. थोडासा कच्चा रोड आहे. रोड चांगले आहेत मित्रांनो, एकदम भारी असे नाहीत, पण रोड चांगले आहेत. ठीक आहे. मला असं वाटतंय का राहुल, आपण 8 वर्ष पहिले आलो होतो का रे? 10 वर्ष ना. आपली हेक्सा होती नवीन. हां येस मित्रांनो, माझी हेक्सा, टाटा हेक्सा मी नवीनच घेतली होती. मला वाटतं 2019 साली आम्ही आलो होतो, लॉकडाऊनच्या 1 वर्ष आधी. बिलकुल त्यावेळी हा जो रोड आहे ना, हा मित्रांनो हा कच्चा रोड होता. कच्चा म्हणजे त्याच्यावर फक्त DLC केलेली होती. डांबरीकरण खूपच कमी ठिकाणी होतं. आम्हाला तो जो क्षण आहे त्यावेळेचा तो आम्हाला नक्कीच आठवतो. आणि आज खड्ड्यात गाडी गेली आपली, हरकत नाही. 8 ते 9 वर्षानंतर आज जवळपास आम्ही पुन्हा एकदा भीमाशंकरला चाललो आहोत. लॉकडाऊन नंतर थोडं म्हणजे 3-4 वर्ष गॅप पडला. श्रावणी सोमवारची गोष्ट करतो मी. श्रावणी सोमवार आम्ही मला वाटतं 8 वर्षानंतर आम्ही चाललो. मला वाटतं माझे मित्र राहुल जे आहेत ते दरवर्षी येतात. राहुलजी तुम्ही दरवर्षी येतात. नक्कीच माझा योग नव्हता त्यावेळी, यावेळी माझा योग आहे. आणि आपण पहिल्याच सोमवारी, श्रावणी सोमवारी आपण देवाच्या चरणी आपण अभिषेक करायला चाललो आहोत. प्रयत्न 100% असतील की आपल्याला दर्शनासोबत अभिषेक करायची सुद्धा संधी मिळावी, परंतु बघूया. जैसी हरी इच्छा. कुठला तरी एक छोटासा गाव आपल्याला लागलेला आहे. आणि रात्रीची वेळ आहे. पहाट आणू शकतो का आपण? 4 वाजलेत का धर्म? Yes, 3:48. ऑलमोस्ट पहाट आता होईल. मागचा जो व्लॉग आपण जो बनवला होता शिर्डीचा, तो मी हिंदीमध्ये बनवला होता. हिंदीमध्ये तो पहिलाच व्हिडिओ आम्ही शूट केला होता. असंच एक टाइमपास म्हणून आम्ही व्हिडिओ शूट केला होता तो. त्यामुळे आम्हाला कसं कळलं नाही की आपण हिंदीमध्ये शूट करतोय. तर त्यावेळी आम्ही असं नक्की केलं की आतापासून जो काही व्हिडिओ बनवतो आपण आपल्या मातृभाषेत म्हणजे मराठीमध्ये व्हिडिओ केला पाहिजे. तर आपण आज मराठीमध्ये व्लॉगिंग करतोय. थोडा हलका फॉग आता चालू झालेला आहे मित्रांनो पुन्हा. आणि आपल्या गाडीची जशी लाईट आहे झेनॉन व्हाईट लाईट, त्याच्यामुळे खड्डे जे आहेत ना ते व्यवस्थित दिसत नाही आहेत आपल्याला. ब्लॅक कलरचा रोड जो उठून दिसत नाही आहे. पावसाळ्यामध्ये झेनॉनचा एकच प्रॉब्लेम आहे, आता जे व्हाईट लाईट वापरतात त्यांना माहीत असेल. नक्कीच तुम्ही पाहू शकता गाड्यांची रांग लागलेली आहे, कारण रोडमध्ये खड्डे जे आहेत ना ते वाढलेत. मगाचीच मी रोडचं तारीफ केलं आणि ते रोड म्हणाले तथाच. एखादी गाडी फ्रेश व्हायला थांबली, मला वाटलं ब्रेक लावला. फ्रेश व्हायला थांबलेत. नक्कीच थंडी आहे आणि लोक लांब लांबून MS-14 आपलेच आहेत माणसं पुण्याचे. रात्रीचा प्रवास करत आहेत लोक.
नक्कीच फ्रेश व्हायला कुठेतरी थोडं थांबावंच लागतं. थोडंसं रिलॅक्स होतात, पाय मोकळे करतात जरा. आपण 2 तास जरा झोप काढली. झोप काय तशी लागली नाही, जशी गाढ झोप लागते तशी काय लागली नाही, कारण नवीन परिसर आणि मित्रांनो नवीन बेड होता, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे लगेचच्या लगेच झोप येत नाही. आणि भीमाशंकरला जाण्याचा जो उत्साह, त्यामुळे कदाचित झोप आली नसावी. मला वाटतं आपण अर्धा तास झोपलो का रे धर्मा? अर्धा तास तुटत झोपलो. आणि जशी 2:15ला आम्ही अलार्म ठेवला होता, जशी 2:15ची बेल वाजली तशी सगळे जण उठून पळायला लागले. बाथरूम पहिले कोणाला भेटणार आंघोळीसाठी. आमचे जे धर्माभाऊ आहेत त्यांनी सुद्धा पहिलीच आंघोळ केली. 2 बाथरूम होते. धर्माबाईंनी पहिली आंघोळ केली, त्यानंतर मी गेलो. माझी बॅग जी आहे ती गाडीत होती मित्रांनो. तर आंघोळ करत असताना नंतर धर्माबाई बाहेर आल्या. धर्माबाई माझी बॅग घेऊन आली. खूप खूप धन्यवाद धर्माजी, थँक्यू. पण कपडे चेंज केले, नवीन कपडे जे आहेत ते आपण घातलेले आहेत. आणि वर जाऊन आपण मित्रांनो आपण लुंगी नेसणार आहोत. भगवान महाकाल या नावाने जी लुंगी आपण आणली आहे, नावाची महाकाल नावाची जी लुंगी आपण आणलेली आहे, ती लुंगी आपण लावणार आहोत. आणि आपण लुंगीवरती स्नान करून, त्या कुंडामध्ये स्नान करून आपण देवाचा दर्शन घेणार आहोत. आणि जमल्यास अभिषेक देखील करायचा प्रयत्न आपण करूया. फॉग कमी झाला त्यामुळे मी माझे दोन्ही इंडिकेटर्स जे आहेत ते मी बंद करतोय. तुम्ही बघू शकता की बाईक वरती कपल जो आहे तो भगवान शंकराच्या दर्शनाला चाललेला आहे. सांभाळून गाडी चालवायला लागेल. बाईकवाले जे आहेत ना ते खड्डे चुकवण्यासाठी रस्त्याच्या मध्ये येऊ शकतात आणि आपला धक्का त्यांना नाही लागला पाहिजे, त्यांची काळजी देखील आपल्याला घ्यायची आहे. आपल्या गाडीला जरी धक्का लागला तरी त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो, आपल्या फक्त गाडीला नुकसान होईल. त्यामुळे त्यांना सांभाळणं तितकंच महत्वाचं आहे. नक्कीच तुम्ही बघू शकता उजव्या साईडला हलका हलका मला फॉग दिसतोय, परंतु तो वरच्या साईडने आहे. अजून आम्हाला रोडवरती त्याचा काही परिणाम झालेला नाही. जोशी भाऊ कुठे आमचे राईटला चालले होते की काय? खड्डा चुकवत होते. नक्कीच ते खड्डा चुकवत असतील, कारण अनेक वर्षापासून ते येत आहेत, तर त्यांना रोड सुद्धा तोंडपाठ आहे. त्याच कारणामुळे आपण मॅप नाही लावलाय. आमचा आता विचार असा चालू होता की भीमाशंकरचं दर्शन झाल्यावरती पुढच्या सोमवारी आमचे जे राहुल पाटील साहेब आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की आपण सोमनाथला जाऊया. सोमनाथ, गिरनार, नागेश्वर धाम, किंवा ते म्हणतात की आपण गोकर्णला जाऊ शकतो. गोकर्ण आणि तिथनच खाली रामेश्वरम ना राहुल, रामेश्वरम. आता ते 1 दिवसात कसं शक्य होईल ते आपल्याला बघणं आहे, कारण गोकर्ण ते रामेश्वरम मला असं वाटतं की जवळपास 500 किलोमीटर भरावं, जास्तच भरेल. रामेश्वरम जे आहे ते एकदम टोकाला, भारताच्या ज्या साऊथच्या टोकाला आहे रामेश्वरम, तमिळनाडू. तिथे भगवान श्री राम यांनी भगवान श्री महादेव यांची पिंडाची स्थापना करून त्यांनी पूजन केलं होतं जेव्हा ते लंकेला चालले होते. नक्कीच सीतामाताच्या सुटकेसाठी त्यांनी जो युद्ध केला, त्या युद्धाला जाताना आणि सागरी सेतू बांधायच्या आधी त्यांनी भगवान शंकराची जी आहे स्थापना केली होती. तेच आहे रामेश्वरम. तर गोकर्ण ते रामेश्वरम मला वाटतं 500-550चं अंतर असावं. नक्कीच आपण मॅपमध्ये नंतर चेक करूया. चाललाय आमचा विचार, बघूया. नक्कीच मित्रांनो आपण दर सोमवारी कुठला ना कुठला आपण म्हणजे कुठे ना कुठे 12 ज्योतिर्लिंगामधून आपण कुठेतरी दर्शन करायचं जे प्रयत्न आपण नक्कीच करूया.
तसं वेळही भेटायला पाहिजे. देवासाठी वेळ आपण नक्कीच काढू. परंतु गोकर्ण आणि रामेश्वरम म्हणलं कमीत कमी 4 ते 5 दिवस द्यावे लागतील, कारण आम्ही गाडी घेऊन जाणार आहोत. तर बघूया, नक्कीच काहीतरी प्लॅन होईल. 100% आपण तिथे सुद्धा व्हिडिओ बनवूया. आमचे धर्माभाई फक्त यायला पाहिजे सोबत. धर्माभाई आले तरच आमचा व्हिडिओ. माझा ऑफिस असेल. धर्माभाई म्हणतात त्यांचं ऑफिस आहे. आपण ट्राय करू. धर्माभाईला लॉंग लिव्ह टाकायला सांगतो. काढलं तर काढलं. हर हर महादेव म्हणून बसूया घरात. काय धर्माभाई, येणार का तुम्ही? येणार, नक्की येणार. आपण ट्राय करू. ऑफिसला ट्राय करू. विचारू साहेबाला सुट्टी भेटतात की नाही. भेटली तर जाऊ आपण. साहेबाला विचारतोय धर्माबाईंची मराठी बघा किती छान आहे. नक्कीच धर्माबाई युपी से तो. येस, धर्माबाई युपीचे आहेत, परंतु त्यांची मराठी खूपच छान आहे. शिकले मराठी. तर मित्रांनो, आपण आता एक काम करूया. आपण मंदिराच्या परिसरात जेव्हा आपण पोहोचू तेव्हा आपण पुन्हा एकदा आपला व्हिडिओ कंटिन्यू करूया. तोपर्यंत ओम नमः शिवाय. हर हर महादेव. हर महादेव. नमस्कार मित्रांनो, आम्ही आता तुम्ही बघू शकता भीमाशंकर मंदिरच्या बाहेर उभे आहोत. बाय गाय. धर्माबाई, सावंत साहेब आणि खूपच भयान गर्दी आहे. भाविकांची रांग भोलेनाथ की जय. भाविकांची रांग तुम्ही बघू शकता. इथे आपण चपला काढत आहोत. रेनकोट आपण इथे ठेवलेले आहेत आपले. हे आपले जोशीजी ग्लॉस्टर मध्ये चालवत होते. हे दादा पोळ, हे राहुलजी पाटील. दादा रेकॉर्डिंग चालू आहे लाईव्ह. क्या बात आहे. बढिया बढिया बढिया. हे दादा आमचे थंडीने आता यांची कुळपी झाली. असं ते वयानुसार होणार आता. खूप थंडी आहे मित्रांनो इथे. खूपच छान असं वातावरण इकडे झालेलं आहे. आणि देवाच्या कृपेने आमची गाडी देखील मंदिराच्या खूप जवळ आम्ही पार्किंग केलेली आहे. नक्कीच रिटर्न जाताना तुम्हाला नक्की दाखवतो. हे आमचे राहुल पाटील साहेब यांच्या कृपेने आमची गाडी आतमध्ये आली. खूप खुश आहे तो. चला मित्रांनो, आपण दर्शन नंतर भेटूया. मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहोत मित्रांनो. तुम्ही बघू शकता सावंत सर आमचे, रोहिदास दादा डेरे यांच्या कृपेने, राहुल दादा यांच्या आशीर्वादाने आम्हाला इथे VIP एंट्री भेटली आहे. आता आपण अभिषेकाच्या तयारीत आहोत. लवकरच आमचा अभिषेक होईल अशी आशा व्यक्त करतो. हर हर महादेव. न मे द्वेष रागौ न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिरानन्दः
शिवोऽहं शिवोऽहम् न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो. हाय गायस. सो नमस्कार कशी? मित्रांनो, आज श्रावणी पहिला सोमवार श्री क्षेत्र भीमाशंकर येथे आता जस्ट आम्ही दर्शन करून बाहेर पडलो आहोत. छान असं आम्ही पहिले दर्शन घेतलं, त्यानंतर लघु रुद्र अभिषेक सुद्धा आपण केलेला आहे. जवळपास मला वाटते अर्धा तास तो अभिषेक चालू होता. मी व माझे मित्र, तुम्ही पुढे बघू शकता आमची ग्लॉस्टर गाडी जी आहे, आम्ही एकूण 8 जण आम्ही गेलो होतो. खूपच छान असं दर्शन आज झालं. श्रावणी सोमवार म्हणजे आज प्रथम पहिला सोमवार आहे आणि खूपच भक्तिमय वाटते. खूपच छान असं एनर्जी, अशी ऊर्जा आली. खरं म्हणजे रात्रभर झोप नाही झाली आमची, परंतु अजिबात कुठेही असं एनर्जी डाऊन किंवा झोप अशी येत नाहीये. खूपच छान. आणि विशेष म्हणजे इकडचा क्लायमेट भीमाशंकरचा खूपच छान आहे. अफलातून क्लायमेट आहे. तुम्ही बघू शकता, आपण बराचसा घाट उतरलाय तरी सुद्धा तुम्हाला फॉग दिसत असेल. तर मागे तिकडे फॉग तुम्हाला अजून दिसत असेल. धुका तुम्ही बघू शकता. खूपच जास्त. खरं तर भीमाशंकर मंदिराजवळच आम्ही ब्लॉगिंग करणार होतो, व्हिडिओ काढणार होतो, परंतु तिथे इतकी जास्त गर्दी होती आणि इतका जास्त फॉग होता की तिथे काहीच दिसत नव्हतं आम्हाला. अक्षरशः गाडी बाहेर काढताना नाकी न आला होता. आमची एक गाडी आम्ही पार्किंगला लावली होती. एक गाडी म्हणजे माझी गाडी पार्किंगला लावली होती आणि आम्ही 8 जण मग ग्लॉस्टरमध्ये एकत्र मग आम्ही पुढे गेलो होतो. आम्ही पुढे कसे गेलो ते थोड्या वेळात तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. पुढे नक्कीच एक इनोवाला, त्याला खूप घाई झाली आहे. काय कुठे चाललाय देवालाच माहिती. इतकी रॅश ड्रायव्हिंग करून चाललाय. मला वाटतं त्याला दुसरा ज्योतिर्लिंग गाठायचं की आज सोमवारला. असं आपण आता घरी जाणार आहोत एकदम सावकाश. नक्कीच आपण कुठेतरी चहाला थांबणार आहोत, कारण रात्री पण जेवण नाही झालंय आमचं आणि पोटात आता जरा भूक लागायला लागले. परंतु आज उपवास आहे आपला. बघूया, चहा घेऊ पहिले, कॉफी घेऊ आणि मग कुठे वाटेत फळ फ्रूट किंवा काय भेटतंय का बघू. आमच्या राहुल भाईंनी शेंगदाण्याचा लाडू आणला. अरे शेंगदाण्याचे लाडू आणलेत, तर आपण शेंगदाण्याचे लाडू सुद्धा खाऊया आणि थोडीशी एनर्जी येईल आपल्याला. खरं तर पाठीमागेच आम्ही व्हिडिओ शूट करणार होतो मित्रांनो, पण इतका जास्त फॉग होता की अजिबात आम्हाला रिस्क घ्यायची नव्हती. कारण गाडी चालवताना तुम्हाला माहिती आहे रिस्क घ्यायची नसते. भाविक इतक्या संख्येने आलेत आज, इतक्या संख्येने आलेत की सांगू शकत नाही. पोलिसांनी सुद्धा तसेच बंदोबस्त केलेले आहेत. पार्किंगची सोय जी आहे खूप चांगली आहे, परंतु आत्ताच्या वेळेला पार्किंग जवळपास 8 ते 8.5 किलोमीटर लांब आहे. 8 ते 8.5 किलोमीटर लांब पार्किंग करायची आणि तिथं शासनाने एसटी बस ठेवलेल्या आहेत. नक्कीच सोय त्यांनी करायचा प्रयत्न केलाय, परंतु भाविक खूपच जास्त संख्येमध्ये आहेत आणि वाटेतून ते चालत जात आहेत आणि रोड सुद्धा नॅरो असल्यामुळे काय होतं, तिथे थोडं विजिबिलिटी लो असल्यामुळे ना थोडीशी रिस्क वाटत होते व्हिडिओ काढायला. त्यामुळे आपण तिथे तो व्हिडिओ शूट नाही केला. तिथनं आपण पहिले बाहेर निघालो. आता जसं तुम्ही बघताय ओपन रोड आहे. ओपन रोड आल्यामुळे आपण आता एक छोटासा आता एक व्हिडिओ आपण बनवतोय. सौंदर्य बघायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये खूप आहे मित्रांनो, आणि पावसाळा त्यात खास करून श्रावण महिना म्हणजे खूपच जबरदस्त असा एक सिनरी आणि व्ह्यू इथे आहे. धर्माबाई काय म्हणताय? मस्त. कसं वाटतंय? मस्त वाटतं. कसं दर्शन झालं जरा सांगा आपल्या मित्रांना. आज आपल्या बरोबर राहुल भाई आहे. पहिलं ते सांगणारा त्यांना कसं वाटतं आणि कसं त्यांना काय आपलं दर्शन झालंय. राहुल भाई, बॅक टू यू. नमस्कार मित्रांनो,
आज नेहमीप्रमाणे आम्ही श्रावणाच्या पहिल्या सोमवारी आज भीमाशंकर येथे दर्शन केलेलं आहे आणि आम्ही दरवर्षी इथे प्रथम पहिल्या सोमवारी दर्शन येथेच करत असतोय. आता इथून पुढे बाकीचे 3-4 जे सोमवार येतील ते आता बघूया कसं कसं होईल. प्रत्येक मंडेला आम्ही ठरवलेलं आहे सोमवारी की कुठेतरी दर्शनाला जायचं आणि दर्शन वगैरे असं एकदम अशा पद्धतीने छान झालेलं आहे. आजचं दर्शन कसं झालं? आजचं दर्शन म्हणजे एकदम क्लास. आमचं आत्तापर्यंत सगळ्यात बेस्ट दर्शन भीमाशंकरचं. अर्धा तास आमचा अभिषेक चालू होता आणि आम्ही वेळेवरती पोहोचलो पण होतो तिथं. सो या बॅक टू ऋषी. राहुलबाईला एक महत्वाचा फोन आल्यामुळे त्यांनी मधुरच त्यांनी माहिती कट केली. हरकत नाही, पुन्हा एकदा बोलतील ते आपल्यासोबत. तर मित्रांनो आता बघूया, आपण खाली मंचरला चाललो आहोत. मंचरला आपण उतरतोय आणि मंचरला थोडं चहा आणि थोडंसं काय फराळ वगैरे भेटला तर आपण नक्कीच करू. मला वाटतं आपण इथेच थांबतोय. येस, काय आहे हे भीमाशंकर प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट. तुम्ही बघू शकता नाश्त्याची उत्तम सोय फोन नाही आणि आपण इथे थांबतोय. बात नाही हुआ, फोन नाही उठाया. तर मित्रांनो थोड्या वेळात आपण नाश्ता करूया, चहा पाणी घेऊया आणि मग भेटूया. हर हर महादेव.